हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. 18 आणि 19 श्लोक एकत्र आहे. त्याच्या तात्पर्याचे आपण 10व्या ओळीपासून पुढे वाचन सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भक्ताच्या गुणवर्णनात आपल्याला काही पुनरावृत्ती आढळेल, परंतु भक्ताने हे सर्व गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तथ्य निक्षून सांगण्याकरिता ही पुनरावृत्ती करण्यात आली आहे. तर आपण हा जो अध्याय वाचतो आहोत तो आहे भक्ती योग. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समजवत आहेत की असा भक्त, असा गुणी भक्त मला अत्यंत प्रिय आहे. तर भक्ताने हे सगळे गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. हे पटवताना भगवंत काही गुणांचं वर्णन आहे ते पुन्हा करतात. म्हणजे दोनदा काही गुणांचं वर्णन केलं गेलं आहे, पण ह्यात काही दोष नाहीये. का? कारण त्या गुणांचं महत्त्व समजवताना, ते तथ्य, ते सत्य समजावून सांगताना अशी ही पुनरावृत्ती करण्यात आली आहे. आता श्रील प्रभुपाद एक महत्त्वाचं वाक्य पुढे सांगता आहेत. सद्गुणांशिवाय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही. तर ज्याला कुणाला शुद्ध भक्ती करायची आहे तर त्याच्यामध्ये हे गुण आवश्यक आहेत. जर कुणी भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती करतोय तर त्याच्यामध्ये निश्चित रूपात हे सगळे गुण आहेत ते प्रकाशित व्हायला हवेत. तर वैष्णवाचार्य ह्यासाठी अतिशय सुरेख उदाहरण देऊन समजवतात. ते म्हणतात की जेव्हा एखादा स्वयंपाक करणारा व्यक्ती नवीन रेसिपी, पाककृती आहे ती एखाद्या कुशल स्वयंपाक्याकडून शिकतो, लक्षपूर्वक ऐकतो, प्रयत्नपूर्वक त्याचप्रमाणे पदार्थ बनवतो, त्यावेळी तो जो बनलेला पदार्थ आहे, ती जी काही भाजी आहे, त्या भाजीमध्ये रुचकर, स्वादिष्ट हा गुण प्रकाशित होतो. पण जर शिकणाऱ्या व्यक्तीने पाककृती शिकून घेताना लक्षपूर्वक नीट बघितलंच नाही, नीट ऐकलंच नाही, आणि बनवताना, पाककृती करताना प्रयत्नपूर्वक, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक तो पदार्थ बनवलाच नाही, तर मग ती बनलेली जी भाजी आहे त्या भाजीमध्ये स्वादिष्ट, रुचकर हा गुण आहे तो प्रकाशित होतच नाही. तर असं स्थूल उदाहरण देऊन वैष्णवाचार्य समजवतात की आपण सगळे जीव हे भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत. आपण सगळे आध्यात्मिक आहोत आणि आपल्या सगळ्यांच्याच हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांबद्दलचं जे प्रेम आहे ते सुप्त अवस्थेत उपस्थित आहे. म्हणजेच निद्रिस्त अवस्थेत आपल्या हृदयात भगवंतांप्रतीचं प्रेम आहे. म्हणजेच काय, तर सगळे जीवात्मे आहेत ते खरं तर दिव्य आहेत, आध्यात्मिक आहेत. मात्र या भौतिक जगात भौतिक शरीर स्वीकारल्यामुळे हा जो जीव आहे तो हे सगळं आपल्या स्वतःबद्दलचे जे ज्ञान आहे ते सगळं काही तो विसरून गेला आहे. आणि जर या जीवाने अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतला, दृढपणे भक्तिमय सेवा करायला त्यांनी सुरुवात केली आणि भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी तो प्रत्येक कार्य करत राहिला, शुद्ध भक्ती, अनन्य भक्ती करायला लागला, तर काय होईल, त्याची प्रगती होईल, तो भगवंतांना प्रिय होईल. तर अशी ही जी शुद्ध भक्ती आहे ती कशी असते, अहैतुकी असते. कोणतीही भौतिक लाभ इच्छा न ठेवता केलेली भक्ती. अप्रतिहता म्हणजे सतत अखंडित रित्या ही केलेली भक्ती
आणि अनन्य भक्ती म्हणजे काय, तर केवळ भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थच तो प्रत्येक कार्य करतो आणि केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्तिमय सेवा तो करतो. तर अशा रीतीने जेव्हा व्यक्ती भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतो, तेव्हा हे जे सगळे गुण आपण वाचले या 12व्या अध्यायामध्ये, ते सगळे गुण हळूहळू त्या शुद्ध भक्तामध्ये प्रकाशित व्हायला लागतात. तर ही मी भक्ती का करायला हवी, कशा प्रकारे करायला हवी, हे आपण नीटपणे जे वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनात शिकून घेतलं पाहिजे. आणि काया वाचा मनाने हा जो शुद्ध भक्त आहे तो प्रत्येक कार्य कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत करतो आहे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.